मुंबई, स्वप्नांची नगरी, संघर्षाची शाळा आणि राजकारणाची राजधानी. हे शहर फक्त इमारतींनी बनलेलं नाही, तर इथे राहणाऱ्या लाखो लोकांच्या आशा, कष्ट आणि स्वप्नांनी बनलेलं आहे. आणि म्हणूनच मुंबईवर राज्य करणं म्हणजे फक्त सत्ता मिळवणं नाही, तर मुंबईकरांच्या मनावर विश्वास मिळवणं आहे. मुंबईच्या राजकारणात एक नाव पिढ्यानपिढ्या गाजलंय, ठाकरे. बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी मराठी माणसाला आवाज दिला, ज्यांनी त्याला आत्मविश्वास दिला आणि सांगितलं, ही मुंबई आपली आहे. शिवाजी पार्क पासून ते महानगरपालिकेपर्यंत शिवसेनेचा प्रभाव दशकानुदशक टिकून राहिला. मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. भावना, आंदोलनं आणि थेट रस्त्यावरचा लढा हीच ठाकरे ब्रँडची खरी ताकद होती. पण काळ बदलतोय, राजकारण बदलतंय आणि आव्हानंही बदलली आहेत. आज ठाकरे ब्रँडचं नेतृत्व आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हातात. उद्धव ठाकरे शांत, संयमी, प्रशासनावर भर देणारे. आदित्य ठाकरे युवा, पर्यावरण आणि आधुनिक विकासाचं स्वप्न दाखवणारे. पण प्रश्न इथेच उभा राहतो, ठाकरे ब्रँड अजूनही तितकाच प्रभावी आहे का? ज्या भावनेवर सत्ता उभी होती, ती भावना आजही तितक्याच ताकदीने जिवंत आहे का? आणि याच वेळी मैदानात उतरतो एक प्रचंड प्रतिस्पर्धी, भारतीय जनता पार्टी. देशातली सर्वात मोठी राजकीय पार्टी. केंद्रात सत्ता, राज्यात मजबूत पकड, प्रचंड संघटन शक्ती, संसाधनं आणि अचूक रणनीती. भाजपसाठी मुंबई महानगरपालिका ही फक्त एक निवडणूक नाही, ती प्रतिष्ठेची लढाई आहे. मुंबई जिंकणं म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीवर वर्चस्व मिळवणं. मोठ्या सभा, रोड शो, विकासाचे प्रकल्प आणि डबल इंजिन सरकारचा नारा. भाजप पूर्ण ताकदनिशी मैदानात उतरलेला आहे. पण या सगळ्यात एक आवाज आहे जो कधीच दुर्लक्षित करता येत नाही. तो आवाज आहे मुंबईकरांचा. मुंबईकर विचारतोय, आमचं काय? रस्ते, पाणी, घरं, ट्रॅफिक, रोजगार, दररोजचा संघर्ष आणि उद्याची अनिश्चितता. आम्हाला भावना हव्यात की विकास? स्थानिक नेतृत्व हवं की राष्ट्रीय ताकद? मुंबई फक्त पोस्टरवरची नाही, ती रोज जगावी लागते. लोकलमध्ये लटकत, पावसात भिजत आणि स्वप्नांसाठी झगडत. म्हणूनच ही लढाई फक्त दोन पक्षांमध्ये नाही, ही लढाई आहे मुंबईच्या आत्म्याची. ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप, परंपरा विरुद्ध बदल, भावना विरुद्ध रणनीती. शेवटी निर्णय कोण घेणार? मुंबईकर. कारण मुंबई कधीच शांतपणे निर्णय घेत नाही, आणि जेव्हा घेते तेव्हा इतिहास बदलते.